नमस्कार मंडळी. तर सगळी पॅकिंग करून छानपैकी तयार होऊन मी निघाले होते कॉम्पिटिशनसाठी. तर आदित्य सभागृह डोंबिवली ईस्ट येथे ही कॉम्पिटिशन होणार होती. तर इथे श्रावण महोत्सव निमित्त रेसिपी कॉम्पिटिशन होती आणि विषय होता ब्रेकफास्ट मेनू. भरपूर महिलांनी इथे भाग घेतला होता आणि मी इथे आले काय आणि बक्षीस मिळवलं काय मला देखील कळलं नाही. तर माझा विषय होता फोडणीच्या भाताचे बॉम्ब. तर इथे मी असे छानपैकी फोडणीच्या भाताचे बॉम्ब किंवा पॅटिसही म्हणू शकता बनवले होते. तर चला वळूया आपण रेसिपीकडे. ही अशी थोडीशी युनिक रेसिपी आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तर इथे सर्वप्रथम आपण व्यवस्थित छानपैकी फोडणीचा भात बनवून घ्यायचा आहे. तुमच्याकडे उरलेला भात असेल किंवा तुम्ही ताज्या भाताचा देखील फोडणीचा भात बनवू शकता. फक्त लसूण, कांदा आणि आपण इतर ज्या काही गोष्टी टाकणार असू ते एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत, कारण त्याचं आपण स्टफिंग करणार आहोत. तर इथे भातामध्ये छानपैकी मसाला, मीठ वगैरे सगळं घालून, हळद वगैरे घालून घेतलं. नेहमीपेक्षा थोडं जास्त तिखट करून घ्यायचं आहे, कारण आपलं बाहेरचं जे आवरण असणार ते थोडंसं माइल्ड तिखट असेल. त्यामुळे आतला जो चटकपणा आहे तो आपल्याला छानपैकी लागला पाहिजे. त्यामुळे भरपूर असं थोडंसं तिखट तुम्ही ते हा फोडणीचा भात बनवू शकता. आणि त्यानंतर फोडणीचा भात बनवून झाल्यावरती मी तो बाजूला ठेवला आणि सुरुवात केली आता बाहेरचे आवरण बनवण्यासाठी. तर किसलेल्या बटाट्यामध्ये मी 2 चमचे तांदळाचं पीठ ॲड केलं. त्यानंतर इथे मी हर्ब पावडर टाकली. त्यानंतर गार्लिक पावडर ॲड केली. त्यामध्ये आपल्याला थोडंसं आलं लसूण पेस्ट देखील ॲड करायची आहे आणि थोडंसं छान चटकदार लागण्यासाठी इथे मी पावभाजी मसाला ॲड केलेला आहे. सगळ्यात शेवटी कसुरी मेथी व्यवस्थित टाकून पूर्णपणे हे मळून घ्यायचं. मीठ चवीप्रमाणे घालायचं आणि त्याला 2-3 मिनटं बाजूला ठेवून द्यायचं. स्टफिंग पूर्णपणे व्यवस्थित भरून घ्यायचं आहे. तर तो व्हिडिओ माझा स्किप झाला. आणि त्यानंतर छानपैकी आपण एक एक असं तळून घ्यायचे आहेत. तर तुम्ही डीप फ्राय करू शकता किंवा शॅलो फ्राय देखील करू शकता. त्यासोबत होती यम्मी अशी कोकमाची चटणी. त्याची रेसिपी मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करीन. तर रेसिपी तुम्हाला आवडली तर नक्की लाईक करा. आणि हो, डोंबिवलीकर तुमच्यापैकी कोणी कोणी हा अटेंड केला होता प्रोग्राम नक्की मला कमेंट करून कळवा. बाय.